शांता. अरे गणपत तू ओळखलं का? ओळखलं का म्हणजे काय आता तुला नाही ओळखायचं मग कोणाला ओळखायचं. तू इकडं कस काय? अगं तुझा पत्ता शोधता शोधता 10 वर्ष झाली मला. बापरे थांब सरक बाजूला. 10 वर्षापासून मी तुझा फोन नंबर शोधू राहिलो, फोन नंबर भेटेन ना. हा शेवटी एक जण भेटला, त्याने तुझा पत्ता दिला, त्याच्याकडे फक्त पत्ता होता. हा मग मी आलो इकडं. बापरे 10 वर्षानंतर भेटू राहिलाय. काय होता तू शाळेत होता तवा आणि काय झालं बाबा तू इथे ढेरण बिरण हा मा- तू तर ओळखायला येई ना मला. मग आता 10 वर्षानंतर बॉडीमध्ये बदल झाला ना. ते उग तुझ्या चेहऱ्यावरून ओळखलं मी ते नाकावरून. हा हा हा. म्हणले हा गणपेच आहे. नाक मोठं आहे ना. हा मग तू पत्ता घेतला काय? पत्ता घेतला आणि डायरेक्ट तुझ्याकडे आलो. हा ना. हा हा. बापरे बस ना. हा. अरे बाप रे, फ्लॅट बीट घेतला वाटतं. हा फ्लॅट आधीच घेऊन ठेवला आता नवऱ्यानी. हा का? हा काय करतो तुझा नवरा? आता कंपनीत आहे ना कामाला. हा ना. हा आणि पोरं सोरं? पोरं आहे ना 2. 2 आहे का? मला पण 2 पोरं झाले. हा ना. हा बरीच प्रगती केली तू. हा. आता तुला काही पाणी बिणी देऊ का? पाणी वगैरे घेऊन आला. नाही, पाणी नाही घेतलं, चहा घेतला होता. थोडा कसला विचार करू राहिला? नाही म्हटलं काय घेण्याच्या विचारातच नाही मी. हा का? हा, पाणी नको, चहा नको, पोहे नको, कायच नको. बापरे मग तुला काय पाहिजे? फक्त तुझी भेट मला फार महत्वाची. हो. नवरा कंपनीत. कंपनीत गेला. हा आणि केव्हा येईल? आता पण रात्री येईल 9 वाजता. अरे वा. तुझं व्यवस्थित आहे ना? हा. बायको बिकू छान आहे का? छान आहे ना, छान आहे. हा दिसायला वगैरे छान आहे का? दिसायला सावळी आहे. हा सावळी आणि कवळी नाही. हा कवळी नाही आहे, हा का? असे राकट आहे. धडधाकड. हा. चांगलं आहे ना मग. तोय सारख्याला धडधाकडच बायको पाहिजे. नाही, दडदाकट नाही, कवळी नाहीये, बारीक आहे. अच्छा बारीक आहे नाजूक. हा. मग आता नाजूक आहे म्हणलं तू तर तिला जामच करून टाकीत असं. लईच लाजू राहिला बाबा तू. 2 पोरं काढले हा म्हणजे झाले. बरंय बरंय. हा. मलाही 2 पोरं आहे. हा. काही नाही चालू आहे परपंच व्यवस्थित माझा पण. हा ना. हा अगं काय झालं, हा सारखी तुझी आठवण येत होती. हा कॉलेजमध्ये नाही का, हा आपण बरोबर होतो, हा सोबत जायचो, मिसळ खायचो, पावडे खायचो नाही का. आणि कधी कधी असं बाहेर पण जायचं ना आपण मजा करायला. आज सगळीच मजा केली बाबा कॉलेजला असताना. हा म्हणजे तू किती दिवसापासून माझ्या पाठीमागं लागेली. बरेच दिवसापासून आपलं होतं ना. हा. कॉलेजमध्ये. हा पण आता कसं आहे आता लग्न झालं ना. हा. ते आता असं आला तू एवढ्या वेळेस जाऊ दे. पण ते काही योग्य नाही वाटत नाही का. हा. आला म्हणजे मला यावंच लागेल. मला आठवण एवढी येत होती, हा मला स्वस्त बसवत नव्हतं. हा ना. तुझी भेट घेतल्याशिवाय मला चैन लागली नसते. बापरे हो. एवढं प्रेम करायचं माझ्यावर तू पहिले. मग अजून करतो का? मग तुझे त्या आठवणी किती म्हणजे त्या विसरता येणार नाही ना. हा ते आहे म्हणायला. माझ्या पण मनात खूप आठवणी आपल्याबद्दलच्या. पण आता मी विसरून गेली बाबा. कसं आता संसार पाठीमागं लागला ना. अगं पण मला विसरता येत नाही ना. मला तुझी ते घट्ट मिठी हा आणि तुझे ते असे चुंबन नाही का असे. बाबा लईच रांगडा होता तू. पारा असा मला नको नको करून सोडायचा. हा. मी काय म्हणतो ऐक ना, हा माझी एक इच्छा आहे. काय? आपले ते जुने दिवस आहे ना, हा ते प्रेमाचे, हा त्याला पुन्हा उजाळा द्यायचा. अय बाबा
काय बोलू राहिला तू? जुन्या गोष्टींना उजाळा द्यायचा म्हणजे हे काय तुझं बोलणं झालं का? हा, आता माझं लग्न झालं, तुझं लग्न झालं, आता काही ते मागचे दिवस पुन्हा येणार आहे का? हा, तुला बोलायला काय वाटतं का? काय होतं ग? हा, काय होतं? हा? तुला माहित नाही माझा नवरा इतका डेंजर आहे. त्याला जर एवढंस जरी कळालं ना तर मला असा मारील, कुत्रीच्या आईवानी ठेशील तो. आता कुठे आहे घरी? आता घरी नाही म्हणजे समजा अचानक आलं असतं काय घ्यायचं त्याचं? तू तर म्हण रात्री 9ला येणार आहे. 9ला येणार आहे, पण एखाद्या वेळेस कंपनीने कधी कधी सुट्टी दिली, आला, त्याचं काय भरोसा आहे? तो येऊ शकतो कधी कधी. अगं भेटायला आलो एवढं सांगायचं, दार लावून घेऊ आपण. नाही रे बाबा, तू म्हणतो त्या गोष्टी मला मान्य नाही. हा, हे काय असं हे भलतंच बोलून राहिला तू. ठीक आहे बाय, मागं काय झालं गेलं ते सगळं विसरून जाय आता. शाळेतल्या गोष्टी, कॉलेजच्या गोष्टी, आपण भरपूर प्रेम केलं, काय काय खाल्लं, म्हणजे सगळंच केलं आपण. हा. पण आता ते सगळं विसरून जायचं बाबा. नाही ना, मला विसरता येऊ नाही राहिलं म्हणून तर आलो मी. विसरता येऊ नाही राहिलं तर लग्न झालंय ना, विसर ना आता तू. नाही ना, चल. हा चाल, कुठं चाल? हा, जाऊन मध्ये पळे. काही नव्हतं, चल. चल ना, ऐ, ऐक जरा, मला ती घट्ट मिठी ते चुंबन परत पाहिजे. ऐ गणप्या, तू काय टाकून बिकून आला काय? नाही ग, शुद्धीवर आहे ना. शुद्धीवर आहे ना? वाद घे. गप आहे, वास येऊ राहिला तोय दातांचा. गपची बस. दाताचा? हा मग. चल. नाही नाही, अजिबात नाही. तर आता ते पहिले दिवस विसरून जाय बाबा. मग अगं ऐक माझं तू. नवीन आयुष्याला सुरुवात कर. तुझा परपंच उद्ध्वस्त होईल आणि माझा होईल. तुझ्या बायकोला कळालं तर डोक्यात आहे का तू? काही नाही होतं का? हा, काही नाही होत ग, सगळं होतं बाबा. ऐक. अरे अगं मला आहे ना राहत नाही ऐकत जा काही. असं काय करू राहिला तू? अगं ऐक ना जरा. ऐक ना जरा म्हणजे सोड तू मला. गणप्या सोड, निघ बरं तू. हे बघ, तू आता माझा एवढा जुना मित्र आहे म्हणून मी तुला जास्त काही बोलत नाही. नाही तर तुझ्या ठिकाणी दुसरा असताना हात सुद्धा लावून दिला नसता हाताला. असं धक्का मारून हाकलून दिला असतं. ती वेळ आणायला लावू नको मला परत. म्हणजे तू आता ऐकणारच नाही का? नाही नाही, ऐकणारच नाही का म्हणजे कसं काय ऐकायचं बाबा? लग्न झाले, माझं सोन्यासारखा नवरा आहे. हा, काय करू राहिला तू? या पाय, तू बऱ्या बोलाने ऐकून नाही राहिली. आता आहे ना, हे आपले प्रेमाचे सगळे फोटो आहे, अलग लक्षात. हे सगळे बघ, लग्न आधीचे हा, बघ. ही मिठी, हे सगळं 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 आहे याच्यामध्ये. बर, मग काय करायचं आता? जर समजा तू आता मला प्रेम दिलं नाही, हा ते हे सगळे फोटो हा, तुझ्या नवऱ्यापर्यंत पोहोचतील. बापरे. हा, मग काय होईल याचा विचार कर. होय. हा, त्याच्यामुळे ना मुकाट्याने काय आहे ते पटकन देऊन टाक आणि मला जाऊ दे. काय बोलू राहिला तू? हो, 10 वर्ष वाट पाहिलेली मी. ए, तुझ्यात एवढा बदल कस काय झाला? पहिले किती गरीब होता तू, आता डायरेक्ट फोटो बिटो नवऱ्याला दाखवतो. म्हणजे तू काय परपंच उद्ध्वस्त करायला आला काय? मग तू आता प्रेमाने ऐकून नाही राहिली ना? अरे प्रेमाने ऐकून नाही राहिली म्हणजे पहिल्या दिवसात आणि आताच्या दिवसात फरक आहे. कस काय ऐकल? आता काय पहिले दिवस आहे का? हा, तू मला नाही रे बाबा. तू ह्या असं मला काय ब्लॅकमेल करू राहिला का तू? तू अशी शब्दात ऐकत नाही ना. या बघ गणप्या, तुला आहे ना मी शिस्तीत सांगते, शिस्तीत. तू आता घरी जाय आणि आजपासून माझ्या दारामध्ये ना परत पाय नाही द्यायचा, इथं यायचं नाही. हा, माझा नवरा फार डेंजर आहे. हा, माझी जिंदगी बरबाद होऊन जाईल. आणि तू निघ बरं इथून. आणि ते फोटो पहिले डिलीट मार. काढ तो मोबाईल, काढ ते फोटो. तू आता ऐकत नाही ना, मी जातो आता. हा, आणि संध्याकाळपर्यंत तुझ्या नवऱ्याच्या व्हॉट्सअपला आहे ना सगळे फोटो टाकून देतो. होय बाबा, थांबतो तुला मोबाईल. बरबादच करतो. दे तू मोबाईल, दे. चल. अरे डिलीट कर ना ते फोटो. मोबाईल देतो तू. तू डिलीट कर पहिले. पहिलं डिलीट कर. अजिबात कर. माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर पाठवायचं नाही. मग प्रेम दे. बाई काय करावं आता याला? नाही करत आहे का तू फोटो डिलीट? नाही. बापरे, काय करावं बाई या गणप्याला? माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर जर फोटो पाठवले तर माझा परपंच उद्ध्वस्त होईल. काहीतरी डोकं लावावं लागेल बाबा.
अय थांब 2 मिनिटं. जाऊ का? थांब आली मी थांब. येते का? हा. थांब म्हटली म्हणजे आता ही प्रेम देईल. मला वाटलं ही पटकन देऊन देईल, पण ही ऐकत नाही. आता इथं माझे किती घालमेल झाली, काय झालं तिला काय कळायचं. चायला मी एवढं प्रेम हिच्यावर करू राहिलो, मला वाटलं हिच्यात पण प्रेम असेल आपल्याबद्दल. गेले गेले आपल्याला मिठी मारेल, कवडी मारेल आणि प्रेम देईल. पण ही माझा नवरा आहे, माझा संसार आहे करू राहिली. पाहू आता ही काय म्हणते. काय ग एवढा टाय? अरे मी काय म्हणते, तू जसे माझे फोटो वगैरे काढून ठेवलेले ना आपले पहिले प्रेमाचे, हा मिठी मारतानी हा सगळं करतानी, आठवणी आहे ना, हा तसे फोटो मी पण माझ्या मोबाईल मध्ये काढले. हा हा मग त्याच्याने काय? हा त्याच्याने काय सांगते ना पुढं. हा आता हे फोटो आहे ना, मी तुझ्या बायकोचा मोबाईल नंबर शोधून तिच्या मोबाईलवर टाकते, तुझ्या सगळ्या गावातल्या लोकांच्या मोबाईलवर टाकते, सगळीकडे टाकते. आणि तुझी अशी बदनामी करते ना बाबा, म्हणाला हाच मला ब्लॅकमेल करतोय, हाच घाणेरडा होता, सगळीकडे टाकून देते. नुसतं एवढंच काय, मी तर डायरेक्ट सोशल मीडियावर टाकते आता. ओ बापरे. हा, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब सगळीकडे सोडते. नाही नको. अरे शांत, असं कशाला करते? कशाला करती म्हणजे माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर तू फोटो पाठवू राहिला. अगं बाई, तुझं प्रेम घेण्यासाठी मी तुला ब्लॅकमेल केला, टाकणार नव्हतो फोटो. तुला लाज वाटते का ब्लॅकमेल करायला? तुला लाज वाटत नाही का? हा, माझं लग्न झालंय, मला पोर आहे, तुला बी पोर आहे, तुझं लग्न झालंय, एका विवाहित बाई बरोबर कसं वागावं याची अक्कल आहे का तुला? हा, काय जुन्या गोष्टी काढतोय आणि इथं मला हे करू राहिला का? मी फोटो नवऱ्याच्या मोबाईलवर टाकतो. झाले चूक. नाही झाली नाही, मी आता अरे टाकणार आहे. अगं शांत, थांब, चूक मी झाली. तुझ्या नाही बायकोचा अगं, नंबर शोधते, मी गावाला येते आता. अगं बाई आई, काय झालंय ते थोडस मला एक भावना जागृत झाली ना, त्याच्यामुळे गडबड झाली सगळी. अरे गणप्या, भावना जरी जागृत झाली ना तरी तुला सांगते, जे काय मागं घडलेलं राहतं ना, तर ते पुन्हा लग्न झाल्यावर आणायचं नाही. का माहितीये का? दोघांचे बी प्रपंच उद्ध्वस्त होतील आपल्या. आता सगळं व्यवस्थित चालू आहे ना. हा. एक तर पोरी करता पोरी नाही भेटती, बायको तू पळून गेल्यावर तुला बायको भेटेल का? असा संड्यासारखा हिंडशील गावामध्ये, कळतं का तुला काही? बरोबर. बिचारी भेटली नशिबाने, तिला जीव लाव ना, तिच्याकडून प्रेम घे ना. माझा नवरा मला इतका प्रेम देतो, मला त्या गोष्टीची गरज नाही. मी तुला कधीच विसरलेली आहे, तू नीट पाहिला आणि मला विसरून जा. बरोबर. आणि परत इथं यायचं नाही. नाही येणार नाही. मार माझा नंबर डिलीट मार, हा ते फोटो डिलीट मार हो, पहिले. सगळं तुझ्या हाताने मार. काय नाही हा. एवढं. हा, आणि इकडं काय थोडस मी बैकून गेलो होतो बरं का, पण मी आता माझे बायको, माझी पोरं, एवढंच माझं जीवन राहील, बाकी उद्योग करणार नाही. हा, मग चांगला सुखाचा प्रपंच कर. तुझ्या सुखात माझं सुख आहे, बरं. दुसऱ्याच्या सुखात आनंद मानायचा कधी बी. हो निघा आता, सॉरी. येऊ नको इथं नाही. परत. हा, मी काय म्हणतो, ते फोटो डिलीट कर, तू पण नको ठेवू. उद्या कोणाला सापडले किंवा नवऱ्यानी पाहिले तर प्रॉब्लेम होईल. नाही माझ्याकडे फोटो नाहीच आहे एक बी. मी तुला मुद्दाम सांगत होते बाबा, तुझं ते रूप वेगळंच बदललं म्हणून मला ते सांगायची वेळ आली. निघा आता, असं आहे. आता निघ, काय विचार नको करू. बाई, खुशाल मला ब्लॅकमेल करून राहिलाय. हा, कसं त्याला वटणीवर आणलं, लगेच हात जोडायला लागला, गेला निघून. नाही म्हणे, आता नाही हे करणार मी. बरं झालं बाई, नाही तर परपंच उद्ध्वस्त झाला असता. लग्नानंतर कसं वागावा एवढी तर अक्कल पाहिजे ना माणसाला. हा, मागचे दिवस काढू राहिला आणि याच्या त्याच्या कुंपत्ता घेऊन आलाय माझ्या घरी खुशाल. त्याला डायरेक्ट सांगून दिलं परत येऊ नको. आणि परत जर आलं ना तर मग मी काय करील बाबा, सांगता नाही येणार. हा, तसा येणारच नाही. आता घाबरला तो. बरं झालं बाई, काय टेन्शन वाढलं होतं डोक्याला. चाल बाई, मला तर ताणच लागली घशाला. हा, फार घाबरूनच गेले ना मी.